सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपये ते जमा झालेले आहे. मार्च आणि एप्रिलचा हप्ता जर तुम्हाला पैसे आले नसतील तर पटकन काम करा आणि लाडक्या बहिणींचे 3,000 रुपये मिळवा. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आज मार्च आणि एप्रिलचा हप्ता इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर पटकन काम करा आणि पैसे मिळवा. लाखो महिलांना इथं लाभ मिळालेला आहे. मार्च आणि एप्रिलचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं पैसे जमा झालेले आहे. आता यामध्ये जे काही पैसे वाटप सुरू झालेले आहे, पुणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, बीड, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं जमा झालेले आहे. जो की मार्चचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता इथं जमा झालेला आहे. यानंतर इथे आपलं सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया याचप्रमाणे आता पेंडिंग जे काही जिल्हे या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण 2 ते 3 दिवस सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याकरिता लागू शकते. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, धाराशिव, नांदेड, वाशिम, तर काही महिलांच्या खात्यामध्ये अधिक पैसे जमा व्हायचे राहिलेल्या टप्प्याटप्प्याने तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर येणार आहे. आज महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांना पैसे आले नसतील तर त्यांनी कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं हे आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम पहिला जो यामध्ये पॉईंट आहे, यामध्ये डीबीटी ॲक्टिव्ह आहे की नाही, तुमचं बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. तुमचं खातं सुरळीत चालू असणे आवश्यक आहे, त्यामध्ये व्यवहार. यानंतर दुसरं जे येते आपल्याला आधार लिंक असेल त्याचप्रमाणे NPCI मॅपिंग तुमच्या अकाउंटला असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं येत आहे आता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आता जमा झालेले आहे. यानंतर इथे अर्जाची स्थिती. आता तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा जो काही लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म आहे ते अप्रूव्हल आहे की नाही, किंवा तुम्ही एखाद्या CC सेंटरवर जाऊन चेक करू शकता किंवा घरबसल्या तुम्ही वेबसाईटवरून देखील चेक करू शकता. ज्यांचे कोणाचे डॉक्युमेंट्स किंवा काही त्यामध्ये त्रुटी असेल, मोबाईल नंबर चुकीचा दिलेला असेल तर ते तुम्ही त्यामध्ये करेक्शन करू शकता. तर आता यामध्ये KYC, तर आता तुम्हाला जर तुमची KYC जर केलेली नसेल तर तुमचे पैसे तर थांबलेले असेल. त्यामध्ये KYC मध्ये नाव, जन्मतारीख, माहिती जुळत नसेल तर यांसाठी एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे. तर कोणत्या कारणासाठी या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे. हेल्पलाईन नंबरवरती जे काही तक्रार करा किंवा 181 यावरती तक्रार देखील करून तुमच्या लाडक्या बहीण योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता. महिला बाल विकास संपर्काशी कॉल करा. आता कोणाला पैसे आलेले नाहीत तर आता हे आपण इथं पाहणार आहे. कोणत्या महिलांना पैसे तर 3,000 रुपये मार्च आणि एप्रिलचा हप्ता इथं जमा झालेला नाही. यामध्ये आधार लिंक खाते नसलेले, डीबीटी सुरू नाही, NPCI मॅपिंग नाही, अर्ज मंजूर झालेला नाही, KYC अपूर्ण आहे, खाते बंद आहे, याचप्रमाणे नाव, जन्मतारीख किंवा चुकीची माहिती दिलेली आहे, मोबाईल नंबर अपडेट नाही, कागदपत्र पडताळणी सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये आज अधिक काही पेंडिंग जिल्हे राहिलेले आहेत. ज्या महिलांच्या खात्यामध्ये अधिक पैसे जमा झालेले नसेल तर अशाने 181 किंवा महिला बाल विकास कार्यालयाशी लगेच संपर्क करा. आता तुम्हाला एक लेखी अर्ज देतो. या लेखी अर्ज तुम्हाला महिला बाल विकास कार्यालयामध्ये द्यायचा आहे. तर इथं लाडकी बहीण योजनेचे पैसे न जमा झाल्याबाबत किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यास, लेखी अर्ज न झाल्यास प्रति अधिकारी साहेब, महिला बाल विकास आपला तालुक्याला जिल्ह्याला लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा न झाल्याबाबत अर्ज मी खालील सही करणारी जे की अर्जदार लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे. माझा अर्ज मंजूर असून अद्याप माझ्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये जमा झालेले नाहीत. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. अर्जदाराचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँकेचे नाव, खाते क्रमांक, अर्ज क्रमांक, तालुका, मी खाते, आधार लिंक, DBT, KYC सर्व योग्य माहिती आहे, तरीही माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. तर तुम्हाला या अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लेखी अर्ज इथं लिहून घ्यायचा आहे. जर अजून तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले नसतील तर महिला बाल विकासाकडे तुम्ही लेखी अर्ज द्यायचा हा. त्यासोबत आता तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे, तर यावरती लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. तर आता कोणत्या कारणासाठी तुम्ही यामध्ये कॉल करू शकता, जे की आपण सांगितलेलं आहे की 181 हे लाडक्या बहिणीसाठी हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत, अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, DBTची समस्या आहे, आधार लिंक समस्या आहे, KYC अपडेट नाही, बँक खात्यामध्ये हप्ता अडकलेला आहे, त्याचप्रमाणे अर्ज अप्रूव्हल असूनही पैसे आलेले नाहीत, चुकीची माहिती दुरुस्ती, याचप्रमाणे लाभार्थ्यांची यादी, तक्रार नोंदवण्यासाठी. तर यांसाठी जे काही लाडक्या बहिणींसाठी जो का आपला हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे, जर अजूनही तुमच्या खात्यामध्ये आले नसतील तर महिला व बालविकासाकडे लगेच संपर्क करा. DBT आधार लिंक आहे की नाही चेक करा. सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेला आता नवीन फॉर्म सुरू होणार आहे. तर आता ज्यांना कोणाचा अर्ज राहिलेला असेल किंवा नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा तुमचं कोणत्या कारणामुळे फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर तुम्ही तुमचा नवीन अर्ज सादर करून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवू शकता. तर सर्वात मोठी अपडेट आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.